त्याच्यामध्ये त्यांनी धमकी सारखे काही शब्द प्रयोग केले. अ, खरंच योग्य वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि ते पाहून घेऊ, दाखवून देऊ अशी भाषा वापरतात. हे काही नळावरचं भांडण नाही. आणि त्यांची भाषा बघा. काय भाषा आहे? तर थोबाड, कुत्रा विचारत नाही, भाडेके टट्टू यासारखे शब्दप्रयोग करणं हे राजकारणात आणि एका सभ्य माणसाला अशोभनीय आहे. एखादा पान ठेल्यावर पानपट्टीवर राहून एखादा टपोरीपणा करणारा जो व्यक्ती आहे त्याची भाषा ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला निश्चित स्वरूपामध्ये ही शोभत नाही. मुळात त्यांनी जी केलेली टीका आहे आणि विशेष करून जी काँग्रेसच्या आणि माझ्या अनुषंगाने जी केलेली टीका आहे त्याची दोन कारण आहेत. एक मिसिंग लिंकचा जो एकंदरीत जो गोंधळ आहे तो लोकांपुढे आणला आणि ते इन्फ्रा मॅन नाही तर ते डिझास्टर मॅन आहे हे महाराष्ट्राच्या समोर आणल्यामुळे त्यांचा एकंदरीत त्यांची आगपाखड जी आहे ती झाली असल्याचं आढळून येतं. त्यांनी तो विषय जिव्हारी लावून घेतला. मात्र जिव्हारी लावण्याचा विषय नाही, ती वस्तुस्थिती आहे. बदबद मिसिंग लिंक गळतोय आणि आपण एवढा स्वतःची पाठ तुटून घेत असताना तो करतोय आणि त्याचे वाभाडे निघाले हे कुठेतरी त्यांना रुजलेलं नाही. आणि ते सारखं सांगतात की मी केला, मी केला, मी केला, माझ्यामुळे झाला. मला त्यांना अत्यंत विनम्रतेने सांगायचंय की अहो तुम्ही केला म्हणजे काही तुमचं शेत विकून, तुमचा वाडा विकून, तुमच्या काही परिवाराचे दागदागिने विकून हा काही मिसिंग लिंक केलेला नाही. जनतेच्या आलेल्या पैशातून, टॅक्सच्या पैशातून हा मिसिंग लिंक केलाय. तो जनतेच्याच पैशाचा होता आणि जनतेसाठीच आहे. एवढं मी करणं, एवढा अहंकार दाखवणं देवेंद्रजी हे बरं नाही. नंबर 2, या सर्व टीकेमध्ये त्यांनी मिसिंग लिंकच्या संदर्भामध्ये त्यांना जेव्हा डिझास्टर मॅन म्हटलं गेलं तेव्हा माझ्या या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की ज्याला काही समजत नाही, ज्याला काही अक्कल नाही अशा व्यक्तीच्या आरोपावर काय बोलावं. तर हा पण एक त्यांचं अहंकाराचं लक्षण आहे. त्यांची जी मान्यता आहे त्याच्याबद्दल मी कीव व्यक्त करतो. कारण देवेंद्रजींच्या ज्या विचाराच्या पठडीतून जे पुढे आलेले आहेत आणि त्यांचा जो विचार आहे तो हा आहे की सगळं ज्ञान आमच्या जवळच आहे आणि आम्ही सोडून इतर सर्व जे आहेत हे निर्बुद्ध आहे, त्यांना अक्कल नाही. हा त्यांचा असणारा जो हेका आहे हा आरोपाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आढळून आला. काल विधान परिषदेमध्ये ते बोलत असताना विरोधकांच्या बद्दल त्यांनी वापरलेली भाषा, त्यांनी वापरलेले शब्द हे अशोभनीय आहेत. हे अत्यंत मी पुन्हा उल्लेख करेन की नळावरच्या भांडणाच्या अनुषंगानं कुठेतरी हा त्यांनी केलेले आरोप आहेत. त्यांची देहबोली, त्यांचे शब्द, त्यांचा आवेश मी त्यांना काय सांगायचं नेमकं हे काही समजत नाही. राहता राहील त्यांनी पाहून घेऊ आणि कुठेच दिसणार नाही विरोधक आरोप करणारे हे त्यांचं जे वक्तव्य आहे या वक्तव्याचाही आशय जो आहे हा मला त्यांच्या पक्षाशी आणि विचारधारेशी जोडू द्या. दीनदयाल उपाध्याय यांचं जे काही झालं, जे श्यामाप्रसाद मुखर्जींचं जे काही झालं आणि जे हरेन पांड्यांचं जे झालं त्या विचारातून ते पुढे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या आतच तो विचार असल्यामुळे तो आता कुठेतरी इतर पक्षावर वापरला जातो का हा त्यांनी एक प्रयोग करण्याच्या नव्हे तर अशा स्वरूपामध्ये त्यांनी हा केलेला सुतोवाच आहे. एकीकडे ही धमकी आहे तर दुसऱ्या बाजूला अत्यंत हास्यास्पद त्यांचं विधान आहे. त्यांनी शांत व्हावं, त्यांनी सभ्यतेने राहावं आणि असं वागणं देवेंद्रजी बरं नव्हे हा त्यांना एक प्रेमाचा एक सल्ला भारताचा आणि महाराष्ट्राचा नागरिक या नात्यानं मी त्यांना देऊ इच्छितो. की शरद पवार हे एनडीए मध्ये सहभागी होतील म्हणून ही जी चर्चा आहे ती सार्वत्रिक आहे, पब्लिक डोमेन मध्ये आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनी या संदर्भात खुलासा केला पाहिजे आणि ते लवकरच करतील देखील. काल शरद पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची भेट झाली, बैठक झाली. आता आज पुन्हा एकदा ठाकरेंच्या काही आमदारांनी फडणवीस यांची भेट घेतली. काय चाललंय नेमकं महाविकास आघाडी? मुळात पक्ष फोडण्याची जी प्रवृत्ती अलीकडच्या काळात जी बळकावली आहे आणि भारतीय जनता पक्ष हा चिटकीन म्हणून दुसरे पक्ष खात आहेत, संपवत आहेत आणि सत्तेचे जे ताकद आहे त्या सत्तेचं शरीरशौष्ठ दाखवून इतर लोकांना आपल्या पक्षात घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी जो सपाटा लावला आहे हा चुकीचा आहे. आणि लोकशाहीमध्ये आपण आहोत, एकमेकांच्या विरोधात उभं राहू, आपला विचार पुढे घेऊन जाऊ, आपला पक्ष पुढे घेऊन जाऊ आणि जनता जो मॅन्डेट देईल तो आपण पुढे घेऊन जाऊ. हा पक्ष फोडाफोडीच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाने सुरू केलेलं जे राजकारण आहे हे राजकारण नाही तर ही विकृती आहे. तुमचं पहिलं काल शरद पवार आले, त्यांची भेट फडणवीसांनी शिंदेनी घेतली, त्यामुळे संजय राऊत नाराज झाले. कसं बघतं महाविकास? एकंदरीत सीमा प्रश्नाच्या अनुषंगानं सर्वजण जर एकत्रित असतील तर स्वागतार्ह आहे. मात्र त्यासोबत ज्या चर्चा आहेत आणि त्या चर्चेचं
कुठल्याच प्रकारचा स्पष्टीकरण आणि खुलासा होत नसल्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तो नाहक आहे की काय, या अनुषंगानं जरूर समाधान हे झालं पाहिजे. मात्र एवढ्या छोट्या गोष्टीचा बाऊ करणं हे संयुक्तिक राहणार नाही. खेळीमेळीने राजकारण पुढे गेलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित. आणि हे महाराष्ट्राची आपली संस्कृती आहे. कोणी कोणाच्या कॅबिनमध्ये गेल्याने काही बिघडत नाही, ही महाराष्ट्राची परंपरा होती. अलीकडच्या काळात द्वेषाचं राजकारण केलं जातंय आणि त्या द्वेषाच्या आणि सत्तेच्या राजकारणामध्ये सभ्यता आणि संस्कृती कुठेतरी गुंडाळून ठेवल्या जाते.